सावी सावी अगं हा, नीता पिऊ देत तिला. हे प्यायले तर दूध उलटून पडेल. सावी सावकाश. सावी 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 खरंच सॉरी ग. माझ्यामुळे तुला खूप त्रास सहन करावा लागला. बहिणी तुम्ही कशाला सॉरी बोलताय? तुमच्यामुळे काही झालेलं नाहीये. आणि तसं पण आता मी उलटी केली आहे ना, तर मग ते दूध उलटून गेलं असेल. मला काही नाही होणार, टेन्शन नका घेऊ. तरी त्या विषयाचा आपण लवकरात लवकर काहीतरी बंदोबस्त करायला हवा. दामिनी मॅडमवर लक्ष ठेवून वेळीच ते गायब करायला पाहिजे आता. सावी ते आई बाहेर गेली ना, मग बघू काय करायचं ते. आधी तू जाऊन आराम कर बरं. मी तुझ्यासाठी खायला घेऊन येते. हा दामिनी मॅडम इतक्या घाईघाईनं कुठं चालले असते? हॅलो. तुम्ही सांगितलेलं काम झाले. काय म्हणजे तो नंबर कोणाचा हे कळलं का? त्या गाडीच्या मालकाची चौकशी नक्की कोण करत होतं तेही समजलंय? हा मॅडम, मी त्या नंबरवर फोन पण केला होता. आणि तो ज्याचा नंबर आहे ना, त्याची कुंडली पण काढली मी. सावी पण त्या गाडी मालकाला तर परागच्या नंबरवरनं फोन केला होता ना. कोणाचा नंबर येतो? त्याचं नाव पप्प्या पप्प्या गायकवाड नाव आहे त्याचं. फॅब्रिकेटरचा धंदा आहे. इथंच भवानी मंडपापाशी राहतोय तो. अगं पण हे कसं शक्य आहे? मॅडम सगळ्यात महत्वाची गोष्ट, ज्या दिवशी मधुसूदन मेला त्या दिवशी पप्प्या कोल्हापुरात नव्हता. तो त्याच्या बहिणीच्या लग्नाला साताऱ्याला गेला होता. अहो पण असं असेल तर मग मधुसूदनचा ऍक्सिडेंट झालाय हे त्याला कसं माहित असणार? आणि आपल्या मागे कशाला लागेल तो? तेच तर कळत नाहीये मॅडम. नाही ना नक्कीच काहीतरी गडबड या. तुम्ही त्या पोरावर जरा बारीक लक्ष ठेवा. हा आणि तुमच्या नजरेआड होऊ देऊ नका. हो मॅडम. या पप्प्याला एवढा काय इंटरेस्ट असेल मधुसूदनच्या केसमध्ये? त्या गाडी मालकाला का फोन केला असेल त्याने? आणि बरोबर त्याच गाडीची चौकशी का केली असेल? सावी अगं पण तो फोन तर परागने केला होता ना.
मग हा पप्या कोण आहे? वहिनी, मला माहित होतं दामिनी मॅडम कधी ना कधी त्या नंबरचा शोध घेणारच. म्हणून मीच रीना परागला सांगितलं होतं की तुमचा नंबर वापरू नका, दुसरा नंबर वापरा. म्हणून परागने त्या पप्प्याचा नंबर आणला. सावी, कमाल आहे बाई तुझी. हे एवढं सगळं पटपट कसं काय सुचतं तुला? पण काय उपयोग वहिनी, दामिनी मॅडम आपल्यापेक्षा 4 पावलं पुढेच असतात. नेहमी त्यांच्यापासून आपल्याला सावी, अगं सावी काय होतंय? सावी, माहित नाही वहिनी, असं गरगरल्यासारखं होतंय आणि घशात पण कसं तरी होतंय मला. हा सगळा त्या विषाचाच परिणाम आहे. नीता, पाणी आण ना. हा. काय काम आहे तुमचं इथे? काय काम असणार आता? मैत्रिणीला भेटायला लावले आमच्या. आजकाल जरा सारखंच येत आहे तिला भेटायला, नाही का? पण तिला तर काही आठवत नाहीये तुम्ही कोण आहात, काय आहात. मग कशाला यायचंय भेटायला? कशाला उगाच फुकटचा पुळका दाखवतायत? हे बघ, सावी आमची मैत्रीण आहे आणि आम्ही आणि जीवा भावाची मैत्रीण आमची सावी आजारी असताना आणि आमची जीवा भावाची मैत्रीण आजारी असताना मन राहत नाही का आमचं? वाईट वाटतं आम्हाला. तुला तिला तिला काही आठवत नसलं तरी आम्हाला आठवते ना. म्हणून येतो आम्ही भेटायला. आता फक्त एकच आशा आहे, कधीतरी आमच्या जीवा भावाच्या मैत्रिणीला सगळं आठवावं आणि आमच्या दोस्तीची गोष्ट पुन्हा एकदा नव्याने सुरू होईल. पण असं होत नाही, असं वाटत नाही आम्हाला इरा, कारण आमचं नशीबच फुटका. कोण समजून घेणार आम्हाला? तू तर समजून घे. मी समजू शकते तुमचं दुःख. मी खरंच समजू शकते. तुम्हाला तुमच्या मैत्रिणीला भेटायचंय ना, मग जा. ती तिच्या रूम मध्येच आहे. आता इथून पुढे तिच्या समोर बसून रडा. जा, याला घेऊन जा बरं. तिच्याकडे रडतो. हो, जा जा. मला बरं वाटतं. ठीक आहे, लिंबू पाणी घे. काय ग, काय झालं? असं चेहरा पाडून का बसलीस? सवे, तब्येत बरी नाही का तुझी? अगं ते आईंनी सावीच्या दुधात विष मिसळलं आणि तिला ते नाईलाजास्तोवर प्यावं लागलं. काय? अगं पण का? तुला माहित होतं ना दुधात विष आहे, मग का प्यालीस तू? कारण की आईने धैर्य भाऊजींच्या हातून ते दूध दिलं, त्यामुळं सावीला नाही म्हणताच आलं नाही. दामिनी मॅडमचं तर ना अजून किती त्रास देणार आहे तुला ती? मला तर असं झालंय कधी एकदा त्या बाईला शिक्षा होती. त्यासाठी आपल्याला आधी पुरावे शोधावे लागते. मी तुम्हाला सांगितलं होतं त्या गाडी मालकाच्या बायकोबद्दल माहिती काढायला. काय झालं त्याचं? पोलीस स्टेशन मध्ये ओळख निघाले. त्यांना जरा पैसे चारले की त्यांनी सगळी माहिती सांगितली त्या बाईबद्दल आपल्याला. तिचा नंबर, कुठं राहते, सगळं सगळं काय मिळाले आपल्याला तिच्याबद्दल. मग चला की जाऊयात आपण तिकडं. काय कुठे निघालीस तू?
अगं तुझी अवस्था तर बघ, तू नाही जायचं कुठे हा? नाही असावी, तू घरातच राहावं. होय सावे बरोबर आहे. तुला आम्ही कळवतो की सगळं, तू थांब घरी. नाही, आत्ता सध्या माझं जाणं गरजेचं आहे. कारण तो ऍक्सिडेंट मी माझ्या डोळ्यांनी बघितलाय. त्यामुळे त्यांचं खोटं माझ्यापेक्षा चांगलं कुणीच नाही पकडू शकत. अगं पण सावी, वहिनी, पप्पांना आणि सुधाकर काकांना न्याय मिळवून द्यायचा असेल ना, तर माझं जाणं गरजेचं आहे. अगं पण सावी, घरात सगळे असताना तू बाहेर कशी जाणार? कुणी पकडलं तर? त्याचा पण विचार केलाय मी. आता मला कुणीच पकडू नाही शकत. ताई, सावीने नक्की काय प्लॅन ठरवला असेल? मला तर खूप भीती वाटते. पण कोणाला काय कळलं तर? मला बी तेच कळत नाही झाले. वहिनी काय बोलायला लागले तेवढ्या वेळात? हे कोणी आलं ना अचानक तर लई मोठा प्रॉब्लेम होईल. हो ना. रिने रिने काय फालतूपणा यार. सावी कुठं आहे? सावी, पराग, एवढा लवकर विसरला मला? सावी, अगं हे काय सगळं? तुमच्या लक्षात नाही आलं ना पटकन? नाही. पण काळजी घ्या सावी. हो वहिनी, तुम्ही टेन्शन घेऊ नका, मी काळजी घेईन. पराग, आपल्याला लवकर निघावं लागेल, आपल्याकडे वेळ नाही. हा चल. रिने, सांभाळून घे. हा वहिनी, मी येते. चल. मित्र, हा पराग, ऐक ना, तिला आधीच बरं वाटत नाही रे, तू प्लीज तिची काळजी घे. हा ए थांब. देवा, संपलं सगळं. आता तूच काहीतरी कर. दामिनी मॅम, अहो ते सावीलाच भेटायला आलो होतो आम्ही. सावीला भेटायला आलाय. मी रीना एवढा गडबड कुठे निघाले? ओ त्याचं काय झालं, मला पहाटे सकाळी स्वप्न पडलेलं की आपली सावी बरी झाली, म्हणून त्या आनंदात तिला भेटायला आलेलो. काय सकाळची स्वप्न खरी होतात ना. ते आता आम्ही दोघं देवळातच जात होतो देवाकडे प्रार्थना करायला. देवा, आमच्या सावीला बरं कर, माझं स्वप्न खरं कर. असं फालतू पण आहे ना तुमचा. खरंच तुमच्या अशा गोष्टींसाठी तर माझ्याकडे वेळ नाहीये. चल पटकन अजून कोणतरी यायच्या आधी. चल चल चल. सावे, आज थोडक्यात वाचलो बा आपण. दामिनी मॅडमांना जर सापडलो असतो ना तर वाट लागली असती आपली. मला तर असं धड 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 होत होतं. मला पण असं वाटत होतं की आता सगळंच संपलं. पण दामिनी मॅडमला शिक्षा द्यायची असेल ना तर एवढी मोठी रिस्क घ्यावीच लागणार आहे.
असं तर आहेच ग, पण प्रत्येक दिवस एक नवीन चॅलेंज घेऊन यायला लागलाय समोर, कसं होणार सांग? हो ते तर आहेच. मला तर वाटते कधी सगळं संपतंय आणि कधी मी धैर्यांना सगळं सांगते. पराग एक काम कर, साईडला घे गाडी. काय झालं? मला कसं तरी होतंय, तू गाडी साईडला घे थोडं. बरं एक सेकंड घे. बरं वाटतंय का? बरं वाटतंय. हे सगळं त्या विषयामुळे होतंय सावी. किती त्रास करून घेणार आहेस अजून? पराग मला किती त्रास झाला ना तरी आपण आपलं मिशन नाही थांबवायचं. बरं ठीक आहे, मी आलो पाणी घेऊन. थांब. पाणी दे. सांगितलेलं एक काम तुम्हाला धड करता येत नाही. अच्छा, म्हणजे जे काम 2 दिवसात झालं नाही ते अर्ध्या तासात करणार तुम्ही? आवरा जरा लवकर. हे घे पाणी पीत आणि थोडं चेहऱ्यावर पण मार, बरं वाटेल. परत त्याच्या सोबत कोण होता? सावी? सावी इथं कशाला येईल? ते पण असे रीनाचे कपडे घालून. काय झालं? धैर्य, ती गाडी धैर्यांची आहे. मला वाटतं की धैर्याने कदाचित आपल्याला बघितलंय. बघितलं असलं तर वाट लागायची. तू बस गाडीवर बाटली ठेवी तर सगळं. चल 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 लवकर चल. परत सावी इकडे काय येईल? ती तर घरी असेल. रीना, भाऊजींचा फोन आहे. वहिनी उचला की मग फोन. त्यांनी सावीबद्दल विचारलं तर मग काय करायचं? ते आपण बघू काय सांगायचं ते. खरं तुम्ही आता फोन उचला आणि स्पीकरवर टाका. हॅलो वहिनी, सावी कुठे आहे? काय झालं भाऊजी, असं का विचारताय? सांगतो तुम्हाला सगळं. आधी मला सांगा सावी कुठे आहे? मला बोलायचंय तिच्याशी. ती रूम मध्ये आहे तिच्या. हा मग जरा फोन द्या ना तिच्याकडे, मला बोलायचंय तिच्याशी. वहिनी अहो काय झालं? द्या की लवकर फोन तिच्याकडे. ऍक्च्युली मी रस्त्यानं जात होतो ना त्यावेळेस मला असं वाटलं की पराग बरोबर सावी आहे, पण सावी इकडे काय येईल ना. तुम्ही द्या जरा तिच्याकडे फोन.
एवढा का वेळ लागतोय तुम्हाला? भाऊजी ते मी तुमच्या खोलीकडेच निघाले होते ना, म्हणून वेळ लागला. सावी आहे ना, ही काय झोपली आहे. तिला झोपेतून उठवू का फोन देण्यासाठी? हा उठवा. काय जोपर्यंत तिच्याशी बोलणार नाही ना मला चैन पडणार नाही. बर. सावी, ए सावी, उठ. हे बघ, धैर्य भाऊजींचा कॉल आलाय. तुझ्याशी बोलायचंय त्यांना. उठ ना ग बाळा, उठ. काय झालं वहिनी, उठत नाहीये का ती? अरे यार फ्रेंड, झोपू दे ना मला. मला झोप आलीये, मी दमलीये खेळून. तू लवकर ये, मग आपण खेळू. सॉरी हा भाऊजी, ते सावीला ना. नाही वहिनी, हरकत नाही. कदाचित मलाच भास झाला असेल. ठेवतो मी फोन. देवा, मी पण ना सावीच्या काळजीत एवढा पॅनिक होतोय की मला सगळीकडे सावीच दिसायला लागली. रीना, तुझ्याकडे कुठून आलंय रेकॉर्डिंग? वहिनी अहो, सावीला जरा अंदाज होताच की धैर्य असं कधी पण कवा पण फोन करतील, म्हणून तिनं आहे ना आधीच रेकॉर्डिंग करून ठेवलं होतं. बरं उपयोगाला आलं. मानलं पाहिजे सावीला, लय धाडसी आहे पोर. माझा तर जीव जायची वेळ आली होती. मग भाऊजींच्या एका फोनमुळे एवढी भीती वाटली मला. अगं ते घरी आले अचानक, तर मग काय करायचं आपण?